Hello everyone, Namaskar. In this video, we are going to discuss how to solve from question number 6 from practice set 7.3. In previous video, we have seen how to solve question number 1 to question number 5, and in this video, we are going to solve from question number 6 from practice set 7.3 of standard 9 of statistics. And those who are new on this channel, subscribe this channel. आपण लवकरच 8वी 9वी 10वीचा मॅथमॅटिक्सचा पोर्शन पूर्ण संपवतोय आणि आपण प्रत्येक स्टेप डिटेल्स मध्ये घेतो आहे. आणि जे नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राइब करा. क्वेश्चन नंबर 6 बघू आपण. द व्हॅल्यू ऑफ पाय अप टू 50 डेसिमल प्लेसेस इज गिवन. इथे ही 3 पॉइंट जी काही असेल अप टू 50 डेसिमल प्लेसेस ही दिलेली आहे. त्यानंतर फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन प्रिपेअर अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ऑफ डिजिट्स अपिअरिंग आफ्टर द डेसिमल पॉइंट. म्हणजे डेसिमल पॉइंट नंतर येणारे हे जे डिजिट्स आहेत, राईट, डेसिमल पॉइंट नंतर येणारे हे जे 50 डिजिट्स आहेत त्याचा अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपल्याला तयार करायचा आहे. तर आपण लास्ट व्हिडिओ मध्ये क्वेश्चन नंबर 5 कसा सोडवला हे तुम्हाला माहिती आहे. जसं इथे आपल्याला डिजिट्स दिलेले आहेत तर तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. आता हा डिजिट आपण घेणार नाहीये कारण त्यांनी स्पष्ट सूचना दिली आहे की डिजिट्स अपिअरिंग आफ्टर डेसिमल पॉइंट, म्हणजे वी विल नॉट कन्सिडर दिस 3, राईट. आता यानंतरचे जे येणारे डिजिट्स आहेत तर यामध्ये सगळ्यात लोएस्ट कुठला आहे आणि सगळ्यात ग्रेटेस्ट कुठला आहे तो आपण बघणार आहे. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सगळ्यात जो लोएस्ट आहे तो 0 आहे आणि सगळ्यात हायेस्ट जो आहे तो 9 आहे, राईट. सो यू विल राईट दिस डिजिट्स इन असेंडिंग ऑर्डर. मग 0 1 2 3 4 5 6 7 8 9, राईट. त्यानंतर आपण टॅली मार्क्स बघणार आहे. म्हणजे कसं की 0 किती वेळा आला तर इथे तुम्ही लक्षात घ्या की हा 0, इथे 1 आणि इथे 2. पण लास्ट व्हिडिओ जर तुम्ही ऑब्झर्व केला तर त्या लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे कसे करायचे आहेत ते तुम्ही बघितलंय. तर हे 0 2 वेळा आले आहेत म्हणून मी इथे 2 व्हर्टिकल लाईन्स काढल्या आहेत आणि इथे हे 2 आय हॅव रिटन हिअर 2. त्यानंतर 1 हे किती वेळा आलंय ते काउंट करायचं आहे तुम्हाला. 1 1 1 1 हे 1 2 असे काउंट करायचे आहेत. हे 4 टाइम्स अपियर झाले म्हणून, सॉरी इथे 5 टाइम्स अपियर झाले म्हणून इथे आपण 5 लिहिणार आहोत. आणि 2 हे 5 टाइम्स म्हणून इथे 5. 3 हे 8 टाइम्स आहे. 4 हे 4 टाइम्स आहे. 5 हे 5 टाइम्स आहे. 6 हे 4 टाइम्स. 7 हे 4 टाइम्स. 8 हे 5 टाइम्स आहे आणि 9 हे 8 टाइम्स आहे. तुम्हाला अगदी मायन्यूटली फुल कॉन्सन्ट्रेशननी हे सगळे बघायचे आहेत किती वेळा. त्यात एकही जरी चूक झाली तरी तुम्हाला तुमचं टोटल आन्सर म्हणजे जे फायनल आन्सर आहे ते चुकू शकतं. त्यामुळे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला फोकस करावं लागेल. फुल कॉन्सन्ट्रेशननी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील, राईट. तर इथे टॅली मार्क्स कसे द्यायचे हे पण मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सांगितले की अप टू 4 असेल तर तुम्ही व्हर्टिकल लाईन्स देऊ शकता. पण जर 5 असेल तर तुम्हाला 4 व्हर्टिकल लाईन्स द्याव्या लागतील आणि एक स्लॅन्ट हाईट जी स्लॅन्ट लाईन द्यावी लागेल. ती कुठून सुरू होते, फर्स्ट लाईनच्या टॉप पासून तर लास्ट लाईन म्हणजे 4th लाईनच्या बॉटमला तुम्हाला ती जॉईन करायची आहे. मग जर 11 असतील तर 5 5चा ग्रुप करून परत 1. हे तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ चेक करा आणि त्यामध्ये तुम्हाला ते नक्की दिसेल. सो इन दिस वे यू कॅन प्रिपेअर अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आता एक आहे की हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता की वेदर यू आर राईट ऑर रॉंग. तर टोटल किती डेसिमल प्लेसेस आहे, 50 डेसिमल प्लेसेस. मग जेव्हा मी हे जर काउंट केलं याची सगळ्याची ऍडिशन 50 आली दॅट मीन्स आय एम राईट, अदरवाईज आय एम समवेअर रॉंग. जर 50 आली नाही, 49 आली किंवा 52 आली तर मी कुठेतरी चुकलेली आहे. दॅट मीन्स अगेन यू हॅव टू काउंट ऑल दिस डिजिट्स. सो it needs more concentration, focus while solving this problem, right? So in this way you can solve question number 6. Now let us solve question number 7. Question number 7, construct frequency table taking inclusive and exclusive classes. Here class mark and frequency these are given. क्लास मार्क दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. या टेबल मध्ये क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचा आणि क्लासेस इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह क्लासेस घेऊन आपल्याला हा फ्रिक्वेन्सी टेबल लिहायचा आहे, राईट. तर आता इथे क्लास मार्क दिलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे क्लास मार्क म्हणजे काय.
की व्हॉट इज फॉर्म्युला फॉर क्लास मार्क लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2, राईट. तर इथे आपल्याला लोअर लिमिट काढायचं आणि अप्पर लिमिट काढायचंय. असे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट काढायचंय की ज्याचं क्लास मार्क 5 असेल, राईट. पण ऍट द सेम टाइम ते कंटिन्युएशन मध्ये पण इथे नेक्स्ट जो क्लास आहे तो कसा लागेल इथे की ज्याचा क्लास मार्क 15 असेल, नंतर हे असेल. तर आता जर तुम्ही समजा मी म्हटलंय की लोअर क्लास लिमिट एक्स आहे आणि अप्पर क्लास लिमिट वाय आहे, तर आपण म्हणू की क्लास मार्क म्हणजे काय, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2, म्हणजे एक्स प्लस वाय अपॉन 2 इज इक्वल टू क्लास मार्क किती आहे 5, म्हणजे एक्स प्लस वाय हे किती आलं पाहिजे 10, राईट. मग इथे ह्या दोन्ही व्हॅल्यूज म्हणजे हे जे आहे 10 आलं पाहिजे आणि ऍक्च्युअल यांचा क्लास मार्क किती आला पाहिजे 5, राईट. जर मी बघा असं आपण मी जर हे केलं की समजा 1 आणि 9, राईट. तर 1 आणि 9 जर मी घेतलं तर यांची ऍडिशन 10 आहे, पण यांचा क्लास मार्क जो आहे तो 5 नाही येणार. सॉरी, यांचा हे जे आहे आपण क्लास मार्क 5 येईल कारण 1 + 9 अपॉन 2 इज इक्वल टू 10, राईट. पण आता मला जर कंटिन्युएशन मध्ये जर सेकंड करायचं असेल तर इथे मात्र असं मला क्लास मिळणार नाही की ज्याचा क्लास मार्क 15 असेल. आणि हे क्लासेस कसे इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह राहतील. आता इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, तर याचा बेसिकला जो मी व्हिडिओ तयार केला होता स्टॅटिस्टिक्सचा, तर तो नेमका तुम्ही बघा. तर इथे जर मी 0 to 10 जर घेतलं तर नक्कीच मला 0 + 10 अपॉन 2 इज इक्वल टू काय मिळेल 5, 10 अपॉन 2 5 मिळेल. मग इथे मी 0 to 10 जर घेतला क्लास तर त्याचा क्लास मार्क 5 मिळेल, बरोबर आहे. पण मग नंतर जर मी 10 to 20 घेतलं, बघा इथे मी 10 to 20 जर घेतलं तर नक्की 10 + 20 डिवायडेड बाय 2. आता इथे आपल्याला हे कटच करायचे, आपल्याला हे सिलेक्ट करायचंय. हे 30 डिवायडेड बाय 2 म्हणजे इथे काय येतं 15, राईट. म्हणजेच हे काय झाले, हे अशा टाईपचे क्लासेस झाले, इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह क्लासेस, राईट. तर इथे आपण हा जो याचा अप्पर लिमिट आहे तो नेक्स्ट क्लासचा लोअर लिमिट आहे, म्हणजे इथे 10 आलं. बघा याचंही पण क्लास मार्क 15 आहे. पुढे 20 to 30 जर आपण घेतलं तर याचा क्लास मार्क 25 आहे. बघा 20 + 30 अपॉन 2 केलं तर 50 अपॉन 2 म्हणजे 25, राईट. त्यानंतर 35 पाहिजे म्हणजे 30 to 50 40, राईट. सो हे क्लास मार्क दिले, त्यावरनं आपल्याला हे क्लास तयार करायचे आणि हे या टाईपचे करायचे आहेत. म्हणजे हे जे आहे याचा अप्पर लिमिट म्हणजे याचं लोअर लिमिट, याचा अप्पर लिमिट म्हणजे नेक्स्ट याचं लोअर लिमिट, याचा अप्पर लिमिट म्हणजे नेक्स्ट याचं लोअर लिमिट, राईट. तर इथे आणि फ्रिक्वेन्सी मध्ये काही चेंज होणार नाही, फ्रिक्वेन्सी ऍज इट इज राहील, राईट. सो इन दिस वे यू कॅन फाइंड क्लास. आता नेक्स्ट याचं ते पण बघा, इथे पण आपल्याला त्याच टाईपचं करायचंय. 22 बघा 21 to 23 जर मी घेतला क्लास तर याचा क्लास मार्क राहील 22. त्यानंतर नेक्स्ट 23 to 25 24 क्लास मार्क मिळेल. 25 to 27 याचा क्लास मार्क 26 राहील आणि 27 to 29 याचा क्लास मार्क 28 राहील. आणि इथे ही फ्रिक्वेन्सी 6 7 13 आणि 4, राईट. तर हे इथे अशा प्रकारे आपण क्लास मार्क वरनं क्लास काढू शकतो. फ्रिक्वेन्सी मध्ये काहीही फरक पडणार नाही. लेट अस सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. Let us solve next question. Here, in a school, 46 students of 9th standard were told to measure the length of pencil in centimeter. The data collected was as follows. पहा इथे प्रत्येक स्टुडंटला आपल्या कंपोज बॉक्स मध्ये जी पेन्सिल आहे त्याची लेंथ मोजायला सांगितली आणि ती लेंथ सेंटीमीटर मध्ये मोजायला सांगितली आणि त्याचा जो डेटा आहे तो कलेक्ट केला. आणि आपल्याला काय करायचं, बाय टेकिंग इन्क्लुझिव्ह क्लासेस 0 to 5 5 to 10 10 to 15 प्रिपेअर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. तर आपल्याला असे क्लासेस घेऊन आपल्याला ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचा. आतापर्यंत आपण अनग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल तयार केला, तिथे जे आहेत नंबर्स आपण काय लिहिले असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिले. आता आपल्याला ग्रुप करायचा म्हणजे क्लास लिहायचा आहे आणि इथे क्लास दिलाय की असा तुम्ही क्लास घ्या. कधी कधी क्लास दिला नसतो, तो आपल्याला मनाने घ्यावा लागतो. इथे दिलेला आहे 0 to 5 5 to 10 आणि 10 to 15, राईट.
तर इथे 0 to 5 च्या दरम्यान आता बघा हा 5 इथे आहे, हा 5 इथे आहे. मग प्रश्न असा येईल की हा 5 आपल्याला या क्लासमध्ये घ्यायचा. समजा एखादा रीडिंग तुम्हाला 5 असेल तर हे 5 या क्लासमध्ये घ्यायचं, तर या क्लासमध्ये घ्यायचं. तर हे 5 जे आहे हे नेक्स्ट क्लासमध्ये घ्यायचं. हा जो 5 हा इथला 5 जो आहे हा यामध्ये काउंट होईल. लक्षात घ्या, हा 5 हा जो 5 आहे हा इकडे काउंट होईल. चला आता 0 to 5 च्या दरम्यान कुठले कुठले नंबर्स आहे आपण बघू. आता 0 to 5 च्या दरम्यान बघा हा येतो 4.5, हा इथे, हा सेकंड, हा थर्ड, त्यानंतर हा फोर्थ, त्यानंतर इथे जे आहे हा आपण घेणार नाही, हा नेक्स्ट क्लास मध्ये घेणार आहे. आणि इकडे हे 5, त्यानंतर इकडे कुठलेच नाही 4 च्या रेंज मध्ये. राईट. सो हाऊ मेनी 1 2 3 4 5 are there? So 1 2 3 4 and 5. Right. So frequency is 5. Right. In this way you can count next, you can find frequency of next classes. Right. त्यानंतर नेक्स्ट क्लास 5 to 10 मध्ये जर मी काउंट केले तर बघा हे राईट मार्कनी मी दाखवलेल्या 1 2 3. आता हा 10 आपण घेणार नाही. लक्षात घ्या 10 हा नेक्स्ट क्लास मध्ये घेणार आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 then 13 14 15 16 17 18 19 20. हा 10 परत आपण घेणार नाही, हा नेक्स्ट क्लास मध्ये घेणार आहे. राईट. सो 5 to 10 फ्रिक्वेन्सी 20. आणि अशा प्रकारे तुम्ही काउंटिंग केलं तर 10 to 15 मध्ये 15 फ्रिक्वेन्सी येईल, 15 to 20 ची 6 फ्रिक्वेन्सी येईल. आणि मग नंतर ही जी फ्रिक्वेन्सी आहे इथे आपण प्रत्येक क्लासची फ्रिक्वेन्सी लिहिली. आता जर मी या फ्रिक्वेन्सीची टोटल केली तर 25 प्लस 5 30 40 46. राईट. सो हियर वी गेट n इज इक्वल टू किती येईल किंवा fi जर आपण म्हटलं तर हा किती आहे 46 आणि टोटल स्टुडंट किती आहे 46. म्हणजे ही बरोबर इथे टॅली झाली. दॅट मीन्स वी आर हियर राईट. राईट. n इज इक्वल टू 46. इन दिस वे यू कॅन make distribution group frequency distribution table. Question number 9. Here milk were collected from 50 milkmen from a village and this milk is in liters and we have here there is data for or this is milk collected from 50 milkmen. Right. आता आपल्याला काय करायचं, बाय टेकिंग सुटेबल क्लासेस प्रिपेअर ग्रुप डिस्ट्रीब्युशन टेबल. आता इथे एक लक्षात घ्या, वी हॅव टू टेक सुटेबल क्लासेस. म्हणजे आता आपल्या मनाने आपल्याला क्लासेस घ्यायचे आहेत ते तुम्ही बघा 0 to 10 पण घेऊ शकता, 10 to 20 पण घेऊ शकता, 20 to 30 पण घेऊ शकता. राईट. तुम्ही असंही घेऊ शकता 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80 असेही घेऊ शकता. कारण तुमच्या मनाने घ्यायचे आहे. तुम्ही असेही घेऊ शकता 0 to 5, 5 to 10 किंवा मग तुम्ही इथे 0 to 5 नाहीये तर इथे आपल्याला 0 to 50, 50 to 100 असंही तुम्ही घेऊ शकता. सो बाय टेकिंग सुटेबल क्लासेस तुमच्या मनाने क्लासेस घ्यायचे आहे आणि अकॉर्डिंगली टेबल फिल करायचं आहे. तर मी इथे क्लासेस घेतल्या 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80 आणि 80 to 100. आणि याप्रमाणे मग ती जे आहे डेटावर प्रोसेसिंग करून पहा इथे 12 जणांनी जे मिल्क कलेक्ट केलं ते इथे या क्लासमध्ये 0 to 20 म्हणजे इथे काय म्हणू आपण, हे 12 मिल्कमॅन आहे की ज्यांनी या दरम्यान मिल्क कलेक्ट केलं. त्यानंतर हे 15 मिल्कमॅन आहे ज्यांनी या दरम्यान मिल्क कलेक्ट केलं. आणि अशा प्रकारे या क्लासमध्ये 12 येतात, या क्लासमध्ये 15, या क्लासमध्ये 9, या क्लासमध्ये 8 आणि या क्लासमध्ये 6. फक्त एक लक्षात घ्या की 20 जर असेल तर 20 हे नेक्स्ट क्लासमध्ये काउंट करायचं, 40 जे आहे या क्लासमध्ये काउंट करायचं. याप्रमाणे हा ग्रुप डिस्ट्रीब्युशन टेबल आपल्याला तयार करता येईल. आणि हे जे लास्ट एक्झाम्पल आहे, लास्ट एक्झाम्पल बघा, यामध्ये हे लास्ट एक्झाम्पल इथे काय म्हटलेलं आहे बा, 38 people donated to an organization working for differently abled person. The amount in rupees were as follows.
आता इथे हा जो डेटा दिलेला आहे, आता बाय टेकिंग 100 to 149 असे क्लासेस आपल्याला घ्यायचे आहेत, जे याचप्रमाणे जसं इथे आपण 0 to 20 घेतलं तसे इथे पर्टिक्युलर क्लासेस त्यांनी मेन्शन केलेले आहे की याप्रमाणे तुम्ही क्लास घ्या आणि ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करा. इट्स व्हेरी इझी. आणि मग नंतर काय म्हटलेलं आहे, फ्रॉम द टेबल फाइंड द नंबर ऑफ पीपल हु डोनेटेड ₹350 ऑर मोर. मग आता 350च्या जास्त किती जणांनी हे जे आहे ते डोनेट केलेले आहेत रुपीज ते तुम्हाला काढायचं आहे. सो हिअर इट्स व्हेरी इझी. या डेटावरनं हे क्लासेस घ्यायचे, तुम्हाला ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करता येईल आरामशीर आणि मग या प्रश्नाचंही तुम्हाला नक्की उत्तर देता येईल. तर हे लास्ट एक्झाम्पल जे आहे हे आपण असाइनमेंट करता ठेवू. आणि थँक्यू व्हेरी मच. आणि जे चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण मॅथमॅटिक्सचा 8, 9, 10चा पोर्शन लवकरच संपवू.